तुझ्या 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 रूपाचं चांदन. काय तुमचं लहान पोरांवानी चाललंय? जाऊ दे कितीला. टकली कले अगं उघड डोक्यात संशय घेऊन बसली तू. अगं रंग निघाला असता तर दिसलं असतं ना, कळलं असतं. सोडून देश आहे. ताईसाहेब भवानी आला इथं. भवानी जाधवांचा विजय असो. 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 दिसत नाही कोणाले? हा हल. मावशी हातावर मांडून ठेव. चल. कुठवर पोचलाय? वस्तीपर्यंत आलाय त्यो. दत्ताला बोलू. दत्ता भाऊ ते बोल की पटकन. दत्ता भाऊ की नाही, भाऊनी याच्या वाटेवर उभा आहे. अविनाशराव, अदुगर तुम्ही तिकडे जा. आता या यायला आम्हाला काय बी गडबड नग. दत्ताला बी आमचा निरोप द्या. नाही त्याला संग घेऊनच या. होय आई सर. नक्षत्रानं बरोबर डाव साधला. बघतेच आता हिच्याकडं. तू कुठे निघालीस? ते पाहुण्यांसाठी चहा झाला की नाही बघून येते ना. ज्योती आणि नक्षत्र आहेत ना व? त्या बघतील काय करायचं तू. तू रघुनाथरावात फोन कर आणि तातडीनं बोलवून घे त्याच इथं. आपला उमेदवार बी वेळेत पोचायला पाहिजे. नक्षत्रा, ज्योती, चहा करायला घ्या पाहुण्यांसाठी. ह्यो काळा रंग हिचाच असणार. एवढा एक फोन उचकू दे. बघतेच मी हिच्याकडे. कसं असं नाही ते असं. दिसतोय का दत्ता भाऊ सारखा? दत्ता भाऊ. दत्ता भाऊ. दत्ता भाऊ. नमस्कार दत्ता भाऊ. नमस्कार. चमत्कार नंतर जो काय दुडगूस घातलायस, जी काय नासाडी केली, या अगोदर साफ करायची. ए खोळ्या, काय म्हणलं दत्ता भाऊ? ऐकलं नाही होय? हा दत्ता भाऊ लय भुकडे बघा. हे समध्या गोष्टीचा चावा घेतला बिना जमतच नाही याला. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो.
आहे आपण एकदा कचरा केला की तिकडे फिरकत बी नसतो. कचऱ्याला कुंडीत टाकल्या बिगर म्या बी राहत नाही. आता लय बोललास, माझा हात जास्त बोलतो. बघून घेईन. मोरोबाय याला आता इथंच गाडतो. दत्ताभाऊ 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 शांत शांत व्हा. दत्ताभाऊ शांत शांत. भवानी जाऊ दे ना, उगा आजच्या दिवशी इथं धिंगाणा नको. दत्ताभाऊ जाऊ दे. भवानी तू आज चल, आईसाहेब थांबलेत. दत्ता एकदा सांगतो आणि फायनल सांगतो. माझ्या वस्तीत येऊन दादागिरी करणाऱ्याचं हात मुळासकट उपटून देवदत्ता गळ्यात बांधत. म्या बी त्याच दिवसाची वाट बघल. दत्ताभाऊ सांगितलं ना, आता या टायमाला इथं धिंगाणा नको. आईसाहेबांचा हुकूम आहे. भवानी तू चल. अन्या चल. भवानी फक्त एकटा आज जाईल, बाकी चिलट तिथली घाण निस्तारती. ए दत्ता भाऊ. भवानी नग उगायशे वाढू. हे समजा इथं खपत नाही. जे नुकसान झालंय, जो पसारा झालाय, ते समजा आवराय सांग तुझ्या पोरांना. चला रे पोरांनो, कामाला लागा. नंतर लय काम उरकायचे. दत्ता भाऊ आत व्हा. मी समज करून घेतो. नका काळजी करू. निघा आता. ए भावानी गॉगल घालणार ताई साहेबांसमोर? हा चल 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 ये. चल कामाला घे. चल कामाला लाग. चल. हा कवाधरनं फोन करायले हा रघुनाथ फोनच उचलत नाही. टकड म्हणला काय माहित. सरपंच निवडणुका तोंडावर आहे. अशा टायमाला समोरची पार्टी तिच्यातल्या माणसाला एखाद्या हेरासारखं दुसऱ्या पार्टीत घुसवते. नजर ठेवाया. यो अचानक फोन का उचलेना झालाय? अविनाश म्हणला तसं खरंच या पोरीनं भवानी संघ मिळून
काहीतरी गॅटमॅट नक्की चालू. आई साहेब मी जरा चहा झाला का बघून येते हा. नमस्कार. भवानी जाधवांचा नमस्कार. पाटलांनी स्वीकारला. नाही म्हणलं कुठं राहिलं तुमचं उमेदवार? अजून आलं नाही वय? आईसाहेब मी बघतो फोनला. हा हा. ज्योती बी नाही ही पोरगी बी नाही, गेल्या कुठं दोघी? हितच तर आली होती. काय झालं ताई? काय पाहिजे होतं वय? काय गये पोरगी कुठं आहे ती? अहो ती बेनी. अहो ताई काय सांगू तुम्हाला, निस्ती येण्यागत वागते वो. आता मग अशी इथं आलती आणि मला म्हणली की चहा बनव, बाहेर पाहुणं आलं म्हणून मी आणायला गेली आणि स्वतः कुठेतरी गेली हो तोंड लपवून. कुठं गेली? ते नाही माहित, पण आपल्या पाठच्या दरवाजालाच गेली. अजून जरा वेळ थांबले तर हळूहळू आपण रंग निघून जाईल. मला पर्याय शोधायला हवा. काय करू? माझं खरं रूप लोकांसमोर नाही आणू शकत, पण कुठून आणू काळा रंग? काहीतरी हातपाय मारायलाच लागतील. ताई पळून चालली का काय? बघतीच म्या. काय घडतंय का नाही अजून? हा, येळ निघून चालली या. कुठं हाय कुठं तुमचा गडी? हा, आईसाहेब रघुनाथ फोन उचलन झाला. असा कसा उचलना झालाय फोन? त्याच्या घरला जाऊन घेऊन येतो त्याला. नक्की तो येणार आहे. नाटकं चालल्या ती. हा, रघुनाथ फोन उचलन झाला. असा कसा उचलना झालाय? त्याच्या घरला जाऊन घेऊन येतो त्याला. येणार होता का उगा नाटक करताय? नाटक कशापाई करू? मागच्या आठवड्यातच येऊन गेलता तो. तेव्हाच ठरलं होतं ना त्याला सरपंच पद द्यायचं म्हणून. हाय का आता अविनाश भाऊ? हीच तर खरी अडचण आहे. तुम्हा समद्यांना भूतकाळात रमायला लय आवडतं बघा. जे ठरवलं होतं ते होऊन गेलं. आत्ताच्या घडीला काय करायचं ते सांगा. तुमचा उमेदवार आला नसल तर आमचा उमेदवार आणलाय की आमच्या संघ आम्ही. असं करून कसं चालत? म्हणजे एकदा त्याला सरपंच पद द्यायचं ठरलं ना, मग त्यालाच दिलं पाहिजे. ते तवा ठरलं होतं. आत्ताच्या वेळेला तो हजर नाही नव. ते ठरलंच नव्हतं असं समजायचं आणि पुढे जायचं. हा, दुसऱ्याला दिलेल्या शब्दाला जागणं आमची रीत आहे भवानी. हो, आणि मग मी स्वतःला शब्द देतो त्याचं काय? त्यामुळं ताईसाहेब ह्या वेळेला आमचाच उमेदवार उभा राहणार.
आणि त्यो बी बिन विरोध. हा? दत्ता, हवा आणि येळ पालटायला वेळ नाही लागत. सरपंच पद माझ्याच उमेदवाराकडे राहील. हे पडलेलं दिसत नाही वय? ते आधीपासूनच पडलंय. आधीपासून पडले तर उचलणार नाही. पलटीशी सगळं साफ कर. उचलते. हे फुटक्या नाकाचा उतरली का हेकडी? हा, हे सगळं पलटीशी साफ करायचं आणि ह्यो कचरा कुंडीत टाकायचा. चल कर, साफ कर, चल. आणि इथं कचरा दिसला तर पुण्यांदा उचलना लावण. दत्ता भाऊ बाहेर येईपर्यंत समजा चकाचक झालं पाहिजे. चला हात साफ कर, लवकर लवकर हात चालवा. ही इकडे काय करते? चला ताई, तिच्या माग काय भानगड आहे? दत्तगुरु, माझी मदत करा. मला या परिस्थितीतून बाहेर काढा. कलाताई माझ्या मागे मागे येत आहेत. त्यांना संशय आलेला दिसतोय. काय करू मी आता? कुठून शोधू काळा रंग? पाणी मी कुठून आणू? दुसरा काहीच पर्याय नाहीये माझ्याकडे आता.